फरक आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगते. जेवढे महिला वर्ग आहे आणि पुरुष वर्ग आहे, मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारेन, माझ्या प्रश्नाची उत्तरं देत चालायची. माना हलवायच्या. तुम्हाला तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या अकाउंटची शपथ आहे म्हणून माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायची. असं शांत बसायचं नाही. चेहऱ्यावर थोडा आनंद ठेवा. नाही असं एवढं 12 वाजून का बघताय? मी काही तुमची सासूबाई आहे का? नाही, चेहऱ्यावर थोडा आनंद ठेवायचा आणि कीर्तनरूपी सेवेचा आनंद घ्यायचा. आता बघा, संतांच्या आणि आपल्या भक्तीमधला एक फरक मी तुम्हाला सांगते. आता सती मातेचं मंदिर कशी आहे, तुम्हाला मातेच्या मंदिरामध्ये जायचंय, परंतु गर्दी खूप जास्त आहे. गर्दी जास्त म्हटल्यानंतर डायरेक्ट दर्शन मिळतं का? मग काय करावं लागतं? थोडस मोठ्यानं बोला. रांगेत लागावं लागतं. आता रांगेमध्ये तुम्ही लागले, कल्पना करा रांग लागली इथून, तुम्हाला इथून जायचंय तिकडं दर्शना करता. आता कल्पना करा तुमच्या पायात चप्पल आहे 3000ची. कितीची? हा, किती महागडी चप्पल म्हटलं तरी आत घेऊन जाता येईल का? चप्पल कुठं ठेवावं लागेल? आपल्याला कुठं जावं लागेल? बिना चप्पलचं. आता आपण गेलो आत बिना चप्पलचं, आपली चप्पल इथं, आपण आहे मंदिरामध्ये रांगेमध्ये. आता फक्त इमानदारीनं मला उत्तर द्या, चप्पल कितीची आहे? आपलं लक्ष त्या 3000च्या चपलीत राहील का देवळातल्या देवात राहील? वा, इमानदार वर्ग. असं संत म्हणतात, आपण हे जे शरीर आहे हे देह तिथं ठेवलाय, परंतु सगळं मन इकडे लागलेलं आहे. हे कामीच आहे का? तर ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी, फक्त गायन करतानाच होतो. थोडासा दबून आवाज येतो, बाकी आवाज छान सेट झालाय, पण दबून आल्यासारखा येतोय, मोकळा येत नाही. थोडासा गेम हॉलमोल होतोय का? थोडासा गेम वर थोडस तर असं तुमच्या मनाने करा. छान लागेल, फक्त आवाज थोडासा दबून आल्यासारखा येते. आणि जेव्हा सर्व सुरू झालं ना, तर हा आवाज दबतोय बाकीच्यांपेक्षा. हा मेन आवाज राहायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. बाकी सर्व सेटिंग छान आहे, फक्त हा आवाज दबतोय सर्व सुरू झाल्याच्या नंतर. तर अशा प्रकारे महाराज म्हणतात, ही का भक्ती खरी पडते मन बाहेर. देह त्या देवाजवळ आहे, परंतु लक्ष सगळं चपलीकडे लागलेलं आहे. अशी भक्ती कामीची आहे तर अजिबात नाही. आणि संतांची भक्ती कशी आहे? ही झाली आपली भक्ती. आणि संतांची भक्ती कशी आहे तर म्हणतात, संतांनी सांगितले, जीवना विना मासुळी तैसा तुका जीवना. पाण्याच्या बाहेर मासोळीला काढल्याच्या नंतर जशी मासोळी पाण्यात जाण्यासाठी तडपते, तसे भगवंताला भेटण्याची तडप ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आणि संतांच्या चरणामध्ये, संतांच्या जीवनामध्ये असते. मग एवढी सात्विक भक्ती करून, एवढी निस्वार्थ भक्ती करून सुद्धा तुम्ही आतापर्यंत मला काही मागितलं नाही, म्हणून तुम्ही मला काहीतरी मागा. असं जेव्हा भगवंतानी संत तुकाराम महाराजांना म्हणतात, तेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला तर तुमच्याकडून काही नको, पण तुमची इच्छा ना मी मागाव म्हणून मागतोय. तर दान दे ग देवा, एवढं दान मला दे देवा. कोणतं? फक्त माझ्याकडून तुझा विसर झाला नाही पाहिजे. तेव्हा भगवंताने म्हटले की अहो तुकोबर आहे, देणारा मी आहे, अखिल ब्रह्मांड नाही, मागणारे तुम्ही आहे, माझे परम भक्त. मग मागून मागून एवढी छोटीशी गोष्ट. तेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी छोटीशी गोष्ट मागितलेली नाहीये. का? कारण इथं तुझ्या या मायेची कृपा असल्यामुळं काय होतं, येथे तो नवे आठवं काही, विसावा तो क्षण एक नाही पडिलो आणि के प्रवाही हित तो काही दिसेची ना. एकदा का इथं मनुष्याचा जन्म झाला तर तेव्हा त्याला तुझी आठवण राहत नाही. आणि तुझी आठवण विसरली म्हणजे इथं कसं झालंय, किती जरी मोठाले साधू संत असेल तरी सुद्धा तुझ्या मायेनं त्याला पुढं तरू दिलेलं नाही. कारण तुझी माया कशी आहे, भावा नदीचे पाणी रे गड्या मोठे
भीते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथून पाडीते. किती चांगला पोहणारा असू दे देवा, सर्वांना उलटून पाडणारी तुझी माया आहे. मग आम्ही तरुण जाईल हा विषय तरी कसा निर्माण होईल, म्हणून मला फक्त एवढं दान दे की तुझा विसर झाला नाही पाहिजे. कारण तुझा जर विसर झाला तर मी बाकी लोकांसारखं या संसारामध्ये गुरफटून राहणार. बरं, संसारात गुरफटून राहतो म्हटलं तरी हा संसार कसा आहे, सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढ्या संसारामध्ये. या संसार नगरी आहार भर रागवाई, यात सुख नाही ग त्यात सुख नाही. या संसार कसे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. कारण दुःख बांधलेला या संसार, सुखाचा विचार नाही कुठे. इथं सुखाचा विचार आपल्याला मिळणार नाही. हा संसार कसे तर म्हणतात अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. इथं हाताला चटके मिळाल्याशिवाय भाकर सुद्धा मिळत नाही. बरं, एवढं दुःख सहन करून सुद्धा सुखात आहे का नाही. इथं जेवढ्याच लग्न झालेले किंवा न लग्नाचे कोणी पण संसारात असो, इथं लग्न झालेले किती आहेत हात वर करा बरं. बालब्रह्मचारी का तुम्ही? लग्नाला इथं दुसरा काही शब्द आहे का? विवाह, शादी, मॅरेज, हात वर करा बाकी. भांगात कुंकुम आहे माझ्या नावाचं भरलंय का? हा अर्धे करायला खालीवरी खालीवरी. तुम्ही कन्फ्युजन मध्ये आहे का? हा, आणि इकडे पुरुष वर्ग सगळं बिना लग्नाचं आहे का? हा, 1 2 3 4 म्हटल्याच्या नंतर पाहिल्याच्या नंतर एक एक असं. इथं बघा, लग्न झालेलाही वर्ग आहे, बिना लग्नाचाही वर्ग आहे. आता दोघही जण आपण येतो, पण दोघही जण सुखी आहे का? अजिबात नाही. ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना वाटते लग्न झाल्याच्या नंतर सुख आहे. ज्यांचं लग्न झालं त्यांना वाटते बिना लग्नाचं होतो तेव्हा सुख होतं. ज्यांचं लग्न नाही झालं ते रोज देवाकडे प्रार्थना करली, हो दे यंदा तरी, यंदा यावं माझं नाव, यंदा तरी येऊ दे देवा माझ्या बायकोच्या उखाण्यामध्ये माझं नाव. आणि ज्यांचं लग्न झालं ती गाणं म्हणाली, ये क्या हुआ कैसे हुआ क्यों हुआ. कारण हा संसार असे, यात सुख नाही ग त्यात सुख नाही. कुठेही आपल्याला सुख संसारामध्ये मिळणार नाही. सुख पाहतात जवळ एवढे, दुःख पर्वता एवढे. आणि एवढा दुःखमय असून सुद्धा भगवान संत म्हणतात एवढं साखळदाणीने या संसाराच्या बंधनाने जखडून मनुष्य आहे की काही लोक तर असे आहेत की प्राण जाय पर 1 रुपयानं जाई. बघा, जसं संसारामध्ये मी सर्व म्हटलं तर तुम्ही म्हणसाल ताई मग काय संसार सोडून द्यावं का? आता संसार सोडून द्या असा विषय नाही. संत म्हणतात संसार आपण संसारी असावे, आसुरी नसावे, भजन करावे वेळोवेळा. या संसारात राहा पण वेळोवेळी त्या भगवंताचं भजन आपल्याच्यानं झालं पाहिजे. आणि भजन जर करत नसेल तर 84 ह्या पिढीनंतर मिळालेला जन्म हा आपला असाच वायाला जाणार. कारण संत म्हणतात सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया. नंतर किती रडून पडून फायदा नाही करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवसी. मग नंतर किती रडून पडून फायदा होणार नाही. मग या संसारात राहायचे नियम काय सांगतो बघा. पहिला विषय, या संसारात राहायचं म्हटलं तर हल्लीच्या काळामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट कोणती आहे? कोणी माना कोणी न माना, पण हल्लीच्या काळात एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. बिना पैशाचं कोणतंही काम आपल्या इथं होत नाही. मग संतांनी कमावू नको सांगितलं का? संत म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे. कमावू नका अशातला विषय नाही. एक तर विद्यार्थी जीवन झाल्यानंतर आपल्याकडे 2 ऑप्शन आहे, एक तर संन्यास घ्या नाहीतर संसार निवडा. संन्यास निवडला तर आपल्याला काही करायची गरज नाही, पण संसार जर निवडला तर आपल्याला आपल्या परिवारासाठी खाण्यापिण्यासाठी कर्म करावे लागतील, थोडं धन सुद्धा कमवावं लागेल. परंतु संत म्हणतात कमावत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. पहिला विषय, कमावताना इमानदारीचं कमावतोय का नाही याच्याकडे लक्ष ठेवा. कारण बेईमानीनं कितीही लोकांना लुबाडून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही आणि वाटून आणि इमानदारीनं खाणाऱ्याचं आयुष्यात कधीच पोट रिकामं राहत नाही. म्हणून कमवा, चांगल्या मार्गाने कमवा, चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा करता आला पाहिजे. जसं आज इथं धर्माचं आपलं ठिकाण आहे, इथं सुंदरसं सप्ताहामध्ये कुणी ना कुणीतरी फूल नाही फुलाची पाकळी आपलं काही ना काहीतरी योगदान दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या कमाईचा थोडा तरी भाग आपण समाज कार्यासाठी आपल्या धर्माच्या कार्यासाठी लावला पाहिजे. तरच संसारात राहण्याला महत्व
बरोबर आहे. नाहीतर काही काही लोकांचं वागणूक कसं आहे बघा. एक दृष्टांत तुम्हाला सांगते. एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीचं नाव दानचंद होतं. आता काही काही नावं त्याच्या व्यक्तिमत्वाला अपवाद असतात. म्हणजे नाव आणि त्याचं व्यक्तिमत्व स्वभाव हा बिलकुल पटणारा नसतो. जसं नाव दानचंद पण कधीच दान केलेलं नाही. नाव शांताबाई, शांतीचा पत्ता नाही. नाव धनवान पण रोज लोकांना भीक मागत फिरतोय. काही फायदा होत नाही. काही जणांचे नाव असे असतात जे स्वतःच्या व्यक्तिमत्वाला अपवाद असतात. असं त्याचं नाव दानचंद पण कधीच दान केलेलं नाही. आता शेवटी त्याच्या पत्नीला कळालं की आपला नवरा कधी दान करत नाही, कधी काही भगवंताचं नाव घेत नाही, नुसता पैसा कमवतोय. मग खरी पत्नी कुणाला म्हणतात? आपण आपली भक्ती करून भगवंताला मोक्ष प्राप्ती करून घेणं याला खरी पत्नी म्हणत नाही. तर आपल्या सोबत आपल्या पतीचं सुद्धा जीवन सार्थक झालं पाहिजे याला खरी पत्नी म्हणतात. आता दानचंदच्या पत्नीने विचार केला की माझं जीवन तर सार्थक होऊन जाईल पण माझ्या नवऱ्याचं होणार नाही, आणि म्हणून मी माझ्या नवऱ्याचं जीवन सार्थक करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा ती म्हणाली, ऐका, जवळ नदी आहे, गंगा नदी, काम करा, त्या नदीमध्ये जाऊन स्नान तरी करून या. एवढं तरी सांगितलं. तेवढं तो म्हणाला, ठीक आहे मी जातो. आता पायी पायी निघाला. अहो गाडी नाही नाही, पेट्रोलचा खर्च झेपावत नाही. आता तो म्हणाला, मी फार लवकर जाणार. का? कारण लवकर जर उशिरा जर गेलोय तर तिथं दान पाऊल म्हणून पंडा तिथं पैसे मागायला हजर राहतात, दान मागायला हजर राहतात, आणि म्हणून तो एवढे सगळे लवकर गेला. आता भगवंत म्हणाले, याची परीक्षा आपण घ्यायची. आता ज्या ठिकाणी हा गेला तिथं कुणीही नव्हतं. जसं स्नानासाठी डुबकी मारली, भगवंतानं पंडाच्या रूपामध्ये दान मागण्यासाठी पंडाच्या रूपामध्ये स्वतःचं रूप तिथं प्रकट केलं, आणि जसे डुबकी मारून बाहेर निघले हात पकडला आणि म्हणाले, दान पावलं काहीतरी द्यावं लागेल. आता दानचंद डोक्याला हात मारला. म्हटलं होतं या बायकोला जात नाही, आता फालतू माझं नुकसान होणार. आता यांनी एवढं कुठून पाहिलं काय माहित. आता शेवटी तो म्हणाला, माझ्याकडे पैसे नाही, आणि हा म्हणाला पंडा रूपामध्ये असलेले भगवंत म्हणाले, जोपर्यंत तू पैसा देणार नाही, जोपर्यंत तू दान देणार नाही, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. आता याला वाटलं ह्याला माझं घर कुठं माहित आहे, तोपर्यंत हो म्हणून निघून जावं, नंतर कुठेही मागे येणार आहे. आता त्याला माहित नाही की भगवंत रूपामध्ये हल्ली पंडा आहेत. तेव्हा याने सांगितलं की ठीक आहे, मी फक्त 1 रुपया देऊ शकतो. भगवंत म्हणाले, ते सुद्धा खूप झालं, दे काय द्यायचं ते दे, परंतु संकल्प कर. संकल्प केला आणि ठीक आहे उद्या आणून देतो म्हणा. निघून गेला. थोड्या वेळात देतो म्हणून निघून गेला. आता गेला पायी आणि पत्नीला म्हणाला, मी थोडं झोपतो, आराम करतो, मला उठावू नको. जसा झोपण्यासाठी रूम मध्ये गेला, इकडून बेल वाजली, ट्रिंग ट्रिंग. पत्नीनं दार उघडलं आणि समोर पंडा उपस्थित, आणि पंडाने सांगितले की ऐका, तुमच्या पतिदेवाने मला 1 रुपया देण्याचा संकल्प केलेला आहे. पत्नीला तर आधी चक्करच आली. माझा नवरा मला 8 आना देत नाही, जो चालत सुद्धा नाही, मलाच देत नाही, यांना कस काही संकल्प करून आला. ठीक आहे म्हणाले, मी बोलून आणतो. आता जसा पतीकडे पत्नी गेली तेव्हा दानचंद सांगितले, ती गोष्ट तिकडली झाली, ती अडचण आता इथं काढू नको. तेव्हा पत्नी म्हणाली, तिकडली अडचण दारामध्ये उभी आहे आणि पैसे मागत 1 रुपया द्या, मोकळं करा. नाही मी देणार नाही. मग काय करू? काय नाही, मी झोपतोय, त्याला जाऊन सांग की दानचंद झोपले, थोड्या वेळानंतर या. पत्नी गेली, ऐका माझे पती झोपलेले, तुम्ही थोड्या वेळानंतर या. आता पंडा म्हणाले, काय हरकत नाही, मला असंही काही काम नाही, मी तुमच्या दारातच बसतो. उठले की मला आवाज द्या. आत गेली, ऐका ते जात नाहीये. ठीक आहे जा, त्यांना सांग काय की दानचंद 1-1.5 महिन्यासाठी बिमार पडले, त्यांनी उठणार नाहीये. अहो ऐका, 1 रुपया देऊन टाका. तो म्हणाला, गप, सांगितलं तेवढं जाऊन कर. गेला. ऐका, हा माझे पती फार बिमार पडले, 1-1.5 महिना तरी बाजूतून उठणार नाही, तुम्ही जा, त्यांनी चांगलं झाल्याच्या नंतर पैसे देतील. आता पंडा म्हणाले, तुम्ही माझे यजमान आहे, तुम्हाला अडचणीमध्ये सोडून जाणं माझा धर्म नाही. जोपर्यंत चांगले होत नाही मी असंच इथं दारामध्ये बसून राहतो. आता शेवटी दानचंद जवळ पत्नी गेली, ऐका 1 रुपया देऊन मोकळं करा, खोटं बोलू नका. परंतु तरी सुद्धा हा दानचंद ऐकला नाही. तो म्हणाला, आता एकच पर्याय राहिला, काय? जा त्याला जाऊन सांग. काय सांगू? दानचंद मेला. पत्नी म्हणाली, काय? अहो 1 रुपया जरी स्वतःला मारून घेते त्यापेक्षा देऊन टाका ना. नाही तुला माझी शपथ आहे, याची शपथ आहे, त्याची शपथ आहे म्हणून पत्नीला जबरदस्ती पाठवलं. पत्नी गेली आणि तिला याचं वाईट वाटते की मी खोटं बोलते, आणि रडत म्हणाली, ऐका आमचे दानचंद गेले, तुम्ही जा. आता त्या पंडाने विचारलं की तुमच्या घरात कोण कोण आहे? आम्ही दोघंच आहे. मग पंडा म्हणाला, एकटी आबला नारी गावात कुठं सांगत फिरसाल, मी सगळ्या गावकऱ्यांना घेऊन येतो म्हणा. की दानचंद गेला. आता मात्र यांना टेन्शन आलं. आता सर्व माणसं गावातील आली,
सर्वजण म्हणू लागले का आज तर आता तर चांगले होते, कस काय झालं. पत्नी सारखी पाहते, आता उठतील मग उठतील, परंतु दानचंद का उठणं एकदम निश्चित पडून शेवटी त्याला माडावर बांधलं तरी आंघोळ घातली तरी दानचंद उठणं, त्याला माडावर बांधलं तरी दानचंद उठणं, शेवटी त्याला उचलायला लागले तरी सुद्धा दानचंद उठणं. पण आता पत्नीला मात्र घाबरली आणि आता पत्नी रडू रडू म्हणाली, ऐका त्यांना नेऊ नका, ते मेलेले नाही, ते नाटक करत आहेत. 4 महिलांनी तिला धरलं. अगं बाई, प्रत्येकाला असंच वाटते, तू जाऊ दे, प्रत्येकाला असंच वाटते. अहो मी खरं सांगते, त्यांना काहीही झालेलं नाही, ते जागे होते, त्यांनी नाटक करत आहेत, 1 रुपयासाठी नाटक करत आहेत. आता ही कुणाला पटणारी गोष्ट आहे का? नाही. महिला म्हणाल्या, हिला तिकडे घेऊन जाऊ नका, हिला जर नेलं तर ती आग सुद्धा लावू देणार नाही. आता ही खरं सांगते की ते नाटक करायले, पण सर्वांना हीच नाटक वाटायलं की त्याचं खरं वाटायले. सर्वजणांनी पाहिले, त्याला उचललंय, सरणावर नेऊन ठेवलं तरी दानचंद उठणं. आता भगवंत म्हणाले, अरे बापरे, 1 रुपयासाठी याची एवढी निष्ठा, यातली अर्धी जरी माझ्यासाठी दाखवली असती तर मी त्याच्या साईडला येऊन प्रकट झालो असतो, परंतु याने काही दाखवलेली नाही. शेवटी भगवंत म्हणाले, थांबा, मी त्याच्या कानामध्ये जाऊन एक मंत्र बोलतो. भगवंत गेले, सरणावर असलेल्या त्याच्या कानामध्ये एक मंत्र बोलला, हे भक्ता उठ, डोळे उघड, मी अखिल ब्रह्मांड नाही तुझ्या दारामध्ये उभा आहे, डोळे उघड. याला वाटलं मी स्वर्गात पोहोचलो का काय. जसे डोळे उघडले, समोर पंडा पुन्हा डोळे लावून झोपला. आता मात्र भगवंतानी स्वतःच रूप प्रकट केलं आणि म्हणाले, रे बाबा, तुला काय पाहिजे मग, मला नको देऊ रुपया, पण तूच आता मला माग, काय तुला पाहिजे. यावर हा पंडा, हा दानचंद मनाला पक्का देणार, हा संकल्प, हा नक्की देणार, हा काहीच नाही पाहिजे, जो 1 रुपयाचा संकल्प होता तेवढा माफ करा, दुसरं काही नको. म्हणजे प्राण जाई, पण 1 रुपयानं जाई. काही लोकांना म्हटलं ना बघा, 5 रुपयाची 1 पुडी दिवसातून खाणारा 10 सहज खातो, 5 10 50 रुपयाला एका महिन्याचे 30 दिवसाचे किती व्हायले, जवळपास 1500 रुपये. 1500 रुपये महिन्यानं एका महिन्याचे जवळपास, एका वर्षाचे जवळपास 17-18 हजार रुपये होतात. मनुष्य फक्त खाऊ थुकण्यामध्ये वळाला घालतोय आणि इकडे येऊन ज्ञान देतोय. कशाला लागतो सप्ताह? सप्ताहामध्ये एक व्यक्ती 18-18 हजार रुपयाची देणगी देतोय का? नाही. अहो 2-2, 3-3 हजार जरी जमा केले तरी सुंदर प्रकारे होतात, पण 18-18, 20-20 हजार रुपये खाऊन थुकतात. इथं कुणाला पैसा गेलेला दिसत नाही, पण सप्ताहासारख्या आपल्या धर्माच्या कार्यामध्ये थोडंसं काही वेस्ट ऑफ मनी झालं, थोडंसं काही पैसा गेला तर लोकांना ते दिसतं. आणि म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक म्हणतात काय होतं सप्त्यानं, काय होतं सप्त्यानं, तर लक्षात घ्या, दिवाळी सारख्या सणामध्ये एक परिवार मिळून जो आनंद लुटत नाही ना महाराज, तो या 7 दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 18 पगड जाती एकत्र मिळून असतात. सप्त्याची ख्याती आहे. तुम्ही बघा, एरवी लग्नामध्ये एवढी कामं करा, माणूस थकून जातं, बिमार पडतं, काय करावं सुचत नाही. सप्ताहाचे दिसतात फक्त 8 दिवस, पण या 8 दिवसासाठी कुणाला तरी या 2-3 महिने झोप नसते, ती म्हणजे सर्व कार्यकर्ते मंडळी. अशा प्रकारे काही काही लोकांचं म्हणणं कसं आहे की इथं नाही, आता मला येताना दिसलं की इथं दान देण्यासाठी कुणी मागं सरत नाही, पाहिजे तेवढं दान स्वतःहून आणून दिलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे संस्थांचे, कमिटीचे मी एवढे मोठे धन्यवाद मानते की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी इथं अन्नदानाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. जोरदार करा सर्व कमिटी. म्हणजे जे दान घेतलंय ते आपल्याला आपल्या रूपाने त्यांनी परत सुद्धा दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे महाराज म्हणतात हीच खरी भक्ती आहे. धन कमवा, संपत्ती कमवा, सगळं कमवा, पण इमानदारीनं कमवा आणि त्यातला काहीसा तरी भाग आपल्याला आपल्या भगवंतासाठी देता आला पाहिजे, आपल्या धर्मासाठी देता आला पाहिजे. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार तुझा असं विचारे वेच करी. म्हणून महाराज म्हणतात, देवा, इथं लोकांची वृत्ती कशी आहे, 1 रुपया जीव जाईल पण 1 रुपया सुद्धा सोडणार नाही. तिकडं किती गुटखा खाऊन चुकतील, पण धर्माच्या कार्यासाठी त्यांना 10-20 रुपये, 1000 रुपये सुद्धा फार अवघड जातात. म्हणून या संसारामध्ये आल्याच्या नंतर मला जर तुझा विसर झाला, मी या लोकांसारखं इथं संसारात गुरफटून राहील आणि इथं गुरफटून राहिल्यानंतर 84 लाख युनीचा फेरा मला पुन्हा पडणार आहे. म्हणून मला एक दे, काय ह्याची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा, फक्त एवढं दान दे, माझ्याकडून तुझा विसर होऊ नये. तेव्हा संतांना भगवंत म्हणतात, ठीक आहे, तू खूप बरं आहे, तुम्हाला हे दान दिलं, आता हे दान मिळाल्याच्या नंतर काय करणार? तेव्हा महाराज म्हणतात, माझ्या आवडीचं काम, अभंगाचं दुसरं चरण, गुण गायला आवडी.